ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय हा खेळाडू तो म्हणजेच दीपेश अफलातून कामगिरी. 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. एक हार्ड हिटर, एक ऑलराऊंडर म्हणून उभारलेला सितारा. तसेच कैलासवासी दिनेश भुईर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत सुजय भुईर यांच्याकडून एक मॅन ऑफ द टी शर्ट. तसेच SSS श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीनं एक आकर्षक जर्सी मॅन ऑफ द मॅच म्हणून. तर दादांना मी 1 मिनिट थांबवतोय. याआधी दीपेश, कसं वाटतं तिसरी मॅन ऑफ द मॅच घेतोयस? इतक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुझा खेळाचं प्रदर्शन खूप उभरतोय. या काळामध्ये तू खूप फुल फॉर्ममध्ये आहेस. तिसरी मॅन ऑफ द मॅच भेटते, हॅट्रिक मॅन ऑफ द मॅच भेटते. कसं वाटतंय या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं वाटतंय, म्हणजे लगातार तिसरी मॅन ऑफ द मॅच आहे. टीमचा चांगला सपोर्ट होतोय, सगळे चांगले प्लेयर खेळत आहेत, त्यामुळे आमची टीम फायनल आली. बेस्ट ऑफ लक. आम्हाला सुद्धा खूप अभिमान आहे तुझ्या खेळाचा. तर दादांना विनंती करतोय, बाळकुम प्रीमियर लीग यंदा प्रथमच दादांच्या अध्यक्षतेखाली इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे. बाळकुम गावातील जवळजवळ 110 खेळाडूंनी इथे सहभाग घेतला आणि स्पर्धा आयोजित केली. मात्र दादांचं योगदान खूप मोलाचं आहे. दादा, कसं वाटतंय हे सगळे बाळकुम गावातील, बाळकुम नगरीतील खेळाडू इथे खेळतायत, एकत्र खेळतायत? नाही, यावर्षी प्रथमच त्या ठिकाणी बाळकुम प्रीमियर लीग जी सुरुवात केलेली आहे, खरोखर एक आनंद वाटतं की आपण बाळकुम गावातील जेवढे त्या ठिकाणी खेळाडू आहेत, आपण आपला कलाकौशल्य दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विविध भागांमध्ये त्या ठिकाणी विविध गावांमध्ये जातो, पण आपल्या स्वतःच्या गावामध्ये त्या ठिकाणी आपण आपला टॅलेंट दाखवू शकत नाही. म्हणून ह्या वर्षापासून जी सुरुवात आम्ही केलेली आहे, एक आनंद वाटतं की आपण आपले सर्वच खेळाडू आपल्याला बघण्यासाठी मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगले खेळाडू ह्या याच्यातनं निवडू शकतो आणि ह्या बाळकुम गावाचं नाव रोशन होऊ शकतो. ह्या माध्यमातून ही प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि पुढच्या वर्षीही त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने, याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण बाळकुम प्रीमियर लीग आपण जी सुरुवात केलेली आहे ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी. धन्यवाद दादा. असंच सहकार्य आपला बाळकुम गावाला लाभत राहो. तर मी विनंती करतो, दुसरी सेमीफायनल मॅच आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचं, या मॅचचा आनंद घ्यावा. तर हे होते स्थायी समिती सभापती व स्थानिक नगरसेवक सन्माननीय श्रीयुत संजयजी भोईर साहेब, ज्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. तर वळूया दुसऱ्या सेमीफायनल मॅचकडे, जिथे सज्ज आहेत 2 संघ आमने सामने, रुद्र लायन्स आणि AB टायगर्स हा संघ. तर वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत बंटी देसाई सर. थँक्यू. आणि आताच दादांनी सांगितलं या स्पर्धेचं उद्दिष्ट आणि याच्या मागची संकल्पना फार चांगली संकल्पना आहे. बाळकुम विभागातील क्रिकेटपटूंच्या कौशल्याला वाव मिळणं, नवीन तरुण रक्ताला नवीन उमेद आणि उभरत्या खेळाडूंना हे आपल्याला पाहायला मिळणं, यासाठी एक मोठं व्यासपीठ या निमित्ताने एक मिनिट. ओके, अंपायर रेडीज अँड सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनलचा पहिला चेंडू येतोय. 2 नामवंत रोहिदास हजारे यांचा रुद्र लायन विरुद्ध AB टायगर. पहिला चेंडू, गोलंदाज मार्गस्थ. पहिला डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय. चांगला उसळी करतोय चेंडू फलंदाज. स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडला आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते फलंदाज महेश साथ देतोय. बॅटिंग लाईन बदलली आहे का काय असं वाटायला लागलंय. बाळू भोईर कर्णधार सुरुवातीला. झेल सुटलाय आणि कोणी सोडलाय.
हो. परंतु आज काही चित्र बघायला मिळतं. हॅलो. कसं आहे सर, आपण स्वतः कप्तान त्या ठिकाणी पहिला ओपनिंगला त्या ठिकाणी उतरतो त्यावेळीच आपल्याला वाटतं की आपल्या प्लेअरवरनं त्या ठिकाणी आपला विश्वास उडाला असं वाटतंय मला तर. दरम्यान हा चेंडू चांगला तटवत आहेत. मिड ऑफच्या रेंजमध्ये चेंडू एक धाव निश्चित वेगाने धाव काढतायत. चांगली चपल सोटी धाव. दोन्ही फलंदाजांमधलं सामंजस्य चांगलं. धावसंख्या धावलकर बघूया काय दर्शवते. 2 धावा बिनबाद 2. आता कर्णधार सामोरे जात आहेत. त्यांनी मगाशीच सांगितलं मुलाखतीमध्ये की आम्ही 40-45 वरती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून ते स्वतः उतरलेले आहेत मला तर. हा दरम्यान हा चेंडू हा फुल फटका आणि एक धावच मिळेल. जास्तीत जास्त एकच वाईड रेंज आहे. चांगला कनेक्ट करतायत कर्णधार. धावसंख्या बिनबाद 3 धावा. आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नसेल तर नियमाप्रमाणे आपल्याला दंड नाही लागणार असं आम्ही प्रेमाने सांगतो. परंतु सामना रंगतदार. काही झालं तरी जिंकणारे इथलं बाळकुम गावचं क्रिकेट. गोलंदाज वेगाने निघतोय समोरील कॉमेंट्री बॉक्स एंड समोरून. ओव्हर विकेट मारा करतोय. दरम्यान हा चेंडू सुंदर चेंडू. फलंदाजांना त्याचा थांग पत्ता लागला नाही. यष्टिकेच्या आतून चेंडू निसटतोय. बाय स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धावसंख्येचं खातं उघडलं जाते आणि धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 4 धावा. जबरदस्त आयोजन आणि अप्रतिम नियोजन या स्पर्धेचं. बाळकुम गावातील क्रिकेटपटूंच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ही स्पर्धा म्हणजेच बाळकुम प्रीमियर लीग 2021. आणि इथे कॉम्प्रोमाइजची तर वार्ताच नाहीये. हे चषकासाठीच खेळत आहेत. हा उंच फटका आणि झेल निश्चित. बघूया आणि नाही, मला तर वाटतं की आता ही कॉम्प्रोमाइज झालेली आहे असे वाटतंय. हो. हे मुद्दाम टाकलेली आहे. कप्तानला त्या ठिकाणी योगदान द्यायला पाहिजे. पण माझी विनंती राहील की कप्ताननी त्या ठिकाणी आपला वेट थोडासा कमी केला तर सर्वांपेक्षा चांगलं त्या ठिकाणी खेळू शकतो. संजयजी, मी ज्याने कॅच सोडले ना त्या संघाचं अभिनंदन करतो. त्यांचं एकच धोरण आहे या ठिकाणी की जेवढे यांचे जेवढे बॉल खातील ना तेवढं आमच्या दृष्टीनं चांगलं आहे म्हणून त्या लोकांनी कॅच सोडलेलं आहे. कारण शेवटी त्याच्यानंतर येणारा जो चांगला खेळाडू आहे त्याला फटकेबाजी करण्यापेक्षा यांच्यामध्ये राहू दे हा त्यांनी जो हे केलं आहे त्याबद्दल त्याचं अभिनंदन. एक्सपर्ट्स कॉमेंट्स. राणांचे राणांना माहिती आहे ना. उभं ठेवा भले 10 झेल टाका. काय उत्तम उदाहरण. आणि हा झेल सुटला का टपकला हे बघायला पाहिजे होतं. परंतु धावसंख्यात एक धावांची भर. धावसंख्या वाढते ती 5 धावा. दरम्यान गणेश पहिला चेंडू बॅकफुटला पंच करता हवेमध्ये. डीप कव्हरला कुठलेही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूवर वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. चांगला आढळतोय आणि चांगला पिकअप अँड थ्रो इन वन ॲक्शन. गुड थ्रो. एवढा लांबून जर खांद्यात ताकद असेल आणि मनगटात जर जोर असेल तरच थ्रो येऊ शकतो. चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाचं. उत्तम क्षेत्ररक्षण. दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावर 2 धावांनी पुढे सरकते ती 7 धावा. 6 धावा माफ करा. बिनबाद 6. गणेश. दरम्यान हा चेंडू यॉर्कर लेनचा एक धाव मिळते. एकच धाव. कळत नाही दुसरं पॉवर प्ले तर चालू आहे परंतु मोठे फटके येतच नाहीयेत. याला कारण ते काय. 8 धावा. बघूया. लेट्स चेक द स्कोर ऑन द स्कोर बोर्ड इज 7. पहिल्या षटकात 5. ओके, सॉरी फॉर द करेक्शन. 8 ऑन द बोर्ड. गणेश एक चांगला आणि उमदा गोलंदाज. दरम्यान त्याचा हा चेंडू वेगाने चेंडूच्या मागे येत नाहीये महेश. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात या फलंदाजाने सुद्धा आपली छाप पाडली या स्पर्धेमध्ये. महेश पाटील जबरदस्त एक इनफॉर्म बॅट्समन आहे. चांगलं टॅलेंट आहे त्याच्याकडे. परंतु गणेश या स्पर्धेमध्ये आपली जबाबदारी ओळखणारा आणि आपली क्षमता ओळखून गोलंदाजी करणारा म्हटलं तर हा गोलंदाज.
वेगाने निघतोय आपल्या मार्गावर. राईट हँड मोर विकेट मारा करतोय. दरम्यान हा चेंडू यावेळी चांगला पुल के हा फटका वन बाउन्स चांगला अडवतोय. वेल टाइम जम्प पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावांमुळे धावसंख्या वाढते ती आता 2 आकड्यांमध्ये. 10 धावा 10 ऑन द बोर्ड विदाउट एनी विकेट. परंतु मोठे फटके येत नाहीयेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये उंच हवेत फटके खेळावे लागतात कारण की आता 3 खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर आहेत. एक डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. दरम्यान गणेश आपल्या मार्गावर. दरम्यान हा चेंडू उजव्याटीच्या बाहेर. चेंडू फळीची वरची कड लागून चेंडू थर्डमॅनच्या दिशेला परिवर्तित होतोय. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये नक्कीच मिळते. त्यामुळे धावसंख्या 1 धावांची वर आणि धावसंख्या वाढते ती 11 धावा. बिनबाद 11. संत सुरुवात म्हणावं लागेल, दमदार नाही कारण की 5 षटकांचे सामने आहेत, 30 चेंडूंचे सामने आहेत. दर्शकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा. कोरोना व्हायरस नंतर नवीन वर्षाचं स्वागत काय जबरदस्त झालंय. नवी उमंग है और अब है नई कहानी क्योंकि हम है हिंदुस्तानी. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. दरम्यान हा चेंडू हा उसळी घेतोय. फलंदाजांच्या आवाक्यात येत नाहीये. एक बाय स्वरूपात धाव निश्चित मिळते आणि षटक सुद्धा पूर्ण होतंय. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं संपली आहेत आणि या 2 षटकानंतर धावसंख्या धावलकावर 12 धावा बिनबाद. संत आता आणि षटकात 6 सावधतेने धावा. धावा जमव करण्याचं काम यावेळेस AB टायगर्स हा संघ करतोय. तर मागच्या सामन्यामध्ये जे सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले होते ते प्रितेश जोशी आणि जयेश देसाई यांनी यायचं आहे व्यासपीठावरती. 222 रुपयाचं पारितोषिक रोहन पाटील यांच्याकडून लागलं होतं. जयेश देसाई आणि प्रितेश जोशी प्रत्येकी 222 रुपयाचं पारितोषिक. मी पंढरीदादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. माननीय श्री विजय पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं व्यासपीठावर आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माननीय श्री विजय पाटील साहेब यांचं आगमन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. आणि आपण आपलं स्थान ग्रहण करावं, स्थानपन्न व्हावं. गोलंदाजीत बदल संभवतोय. 2 षटकात 12 धावा. बघूया आता पुढची 3 षटकं काय मार्गदर्शवतात. नानांनी जे एक्सपर्ट्स कॉमेंट्स दिलेत ते बरोबर ठरतायत. हे विकेट घेणार नाहीत, त्यांना उभं ठेवणार की काय, कारण की धावाच येत नाहीयेत. 2 षटकात 12 धावा एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये म्हणजेच सुरुवात ही डळमळीत नव्हे पण खणखणीतही म्हणता येणार नाही. परंतु काहीतरी प्लॅन असेल, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. ओ बाळू भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी. लागोपाठ 3 षटकार ठोका आणि सन्माननीय संजय भोईर साहेब यांच्याकडून 5,000 रोख रुपयाचं इनाम. चेंडू लांब तर गेला पाहिजे, परंतु यावेळी 2 धावा का बघूया. येस टू डिक्लेअर. पण बाळू भोईर यांनी मगाशी जी वाक्यरचना केली, माझ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे, हे वाक्य प्रत्येक कर्णधारांनी जर बाळकुम गावात म्हटलं ना तर बाळकुम गावाचा अभिमान ठाणे शहर बाळगेलो. गोलंदाज आपल्या मार्गावर. हा पुलचा फटका. चेंडू कुठे गेलाय? थर्ड सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव मिळते. दुसरी धाव नाहक धावची. ओ व्हॉट अ रनिंग, दॅट्स अ गुड बेट रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर चपळाई दाखवत आहेत. खरंच महेश हे स्ट्राईक घेत नाहीयेत. खुशखबर बाळू भोईर यांच्यासाठी खुशखबर. 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी राकेश भोईर यांच्याकडून. आता बघा 2,000 रुपये. पैशांची बरसात नव्हे, या खेळाडूवर पारितोषिकची बरसात. का कळत नाही काय चेंज ऑफ बॅटिंग लाईनअप केली. दरम्यान हा चेंडू हा हवेत फटका आणि षटकार.
पण त्यांनी षटकार मारल्यावर जी स्टाईल दाखवली, आई ग, व्हॉट अ शॉट दॅट इज. याला म्हणतात बरोबर योग्य वेळी मारलेला योग्य फटका. बाळू भोईर यांचा रुद्र अवतार. क्या बात आहे. बाळू भोईर ऑन फायर. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा हा चेंडू, हा बॉटम एज लागतायत, परंतु पवित्रा काय बघा. म्हणतात ना, जुनं ते सोनं, म्हणून ते खणखणीत नाणं वाजलं जातं. टायमिंग काय होता या वयामध्ये पूलचा खेळणं. आपण म्हणतात जुन्याचं सोनं, पण पहिला संघ बघा आपला आपला संघ कसा अंतिम विजय होईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला पाहिजे त्या ठिकाणी. मला मी खरोखर त्याच्या अपोजिट संघाचे अभिनंदन करतो त्या ठिकाणी. त्याने फार मोठे खेळी केलेले आहे. मला वाटतं त्याचा कोणतरी गुरु फार, त्याला गुरुमंत्र फार चांगलं दिलं आहे. मला वाटतं आम्हाला दिलं वाटतं गुरुमंत्र, असं वाटतं भाई. क्या बात आहे. आणि यावेळेस आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न हा, मात्र हा, काय हा, होतोय. हा. आणि बादच घेत नाहीयेत. अरे बाप रे, क्या बात आहे नाना. आपण सांगितलं बरोबर नाही, आम्हाला हा हवाच. हा पवित्रा काहीतरी वेगळा. कारण की धावसंख्या बघूया धावलकावर, 24 धावा. 24 धावा 3 धावा. षटकात. या मैदानात 50 धावा लिलय बनतात, जिकडे 24 धावाच झाल्या 3 षटकात. काय वेगळं तंत्र आहे, काय आहे, काही कळत नाहीये. वेगळी योजना दिसते, पण ही योजना कुठली. धावसंख्या कमी. या मैदानावर 81 धावा कुठल्या गेल्या, या बनवल्या नाही गेल्या तर कुठल्या गेल्या. धन्यवाद बंटी सर. मागच्या सामन्यामध्ये ज्याने सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते ते जयेश देसाई यांच्यासाठी 222 रुपये पारितोषिक पंढरी दादांच्या शुभ हस्ते इथं देण्यात येते. खूप चांगला खेळ दाखवला. नक्कीच आपण पराजयाच्या छायेमध्ये गेलात, मात्र खूप चांगला खेळ दाखवला. धन्यवाद. डीजे थोडा आवाज दे ना. 3 षटकांच्या अभावी 24 धावा धावफलकावरती झळकत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया किती धावांपर्यंत मजल मारण्याचं काम ए बी टायगर्स हा संघ करेल. मात्र महेश भोईर, महेश पाटील आणि आता बाळू भोईर यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक. 1 षटकार मारा, आपल्याला 1 किलो गुडदा कपुरा पंढरीनाथ पाटील साहेब यांच्यातर्फे. क्या बात है. संकटीच्या दिवशी आपल्याला मिळतोय 1 किलो गुडदा कपुरा. क्या बात आहे. आणि दरम्यान 4था षटकार, पहिला चेंडू, हवेत फटका. हा झेल नक्कीच आहे आणि हा योग्यपणे टिपलाय. गुड कॅच, वेल जज कॅच, नियंत्रित झेल. करू तर काय करू. शेवटी त्यांनी नाहक हा आतताई फटका खेळला. टायमिंग चांगला होता, पण तो उंची जास्त, रुंदी कमी, आणि हा सुंदर झेल टिपला, डीप मिड घेतला. नवीन फलंदाज विजय, गोलंदाज वेगान निघतोय. हा चांगला चेंडू, वेगवान फटका चांगला, आणि गणेश यांच्या हातून ही चूक आणि 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. आता तरी धावा फक्त लागल्या धावफलकावर 26 धावा. 26 चेंडू शिल्लक आहेत, ते फक्त 10 मला वाटतं या षटकातील 2 चेंडू झाले असतील. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांवर 10 चेंडू 10 धावा आल्या तर धावसंख्या जाईल 36. त्या दरम्यान तिथेच सामना फिरेल. परंतु आता मोठे फटके आले नाहीत तर अभी नाही तो कभी नाही. कारण की हा करो या मरो सामना आहे. इथून तुम्हाला 1 पावलं दूर आहात अंतिम फेरी. हा चषक पटवायचा असेल, याचा मान राखायचा असेल,
आणि कर्णधार आज कर्णधाराला साजेशी खेळी खेळतात, टिचून उभे आहेत मैदानावर. हवेत काय स्ट्रोक आहे, ब्युटिफुल शॉट ऑन द राईट, सुंदर फटका, टायमिंग परफेक्ट आणि 2 धावा. काही झालं तरी शेवटपर्यंत पाठ न टेकवणारा तोच खरा मल्ल. मग कितीही काही बोला, परंतु कौतुक केलं पाहिजे. एक काढून तुम्ही चांगल्या फंदाला स्ट्राईक देऊ शकता, जो ताकदवर आहे, मोठे फटके खेळण्याचा त्याला अनुभव आहे. परंतु बाळू भोईर यांनी कर्णधाराला साजिशीने खेळायचा कयास बांधलाय. नो डाऊट धावसंख्या झाली आहे धावफलकावरती फक्त 28. चौथं षटक प्रगतीपथावर. याच्यानंतर एक षटक पुरे यायचं बाकी आहे. विजय सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला वाट बघतोय. दरम्यान हा चेंडू, हा हवेत फटका, उंच, 2 धावा. परंतु आता त्यांनी आपल्या फटक्यांनी उत्तर दिलंय. धावसंख्या 30 बरोबर. ताबडतोब यशस्वी येऊन सांगतात पुढ्यात देऊ नका. हे फलंदाज पुढ्यात टाकलं तर नक्कीच मोठे फटके खेळतील. कदाचित नीती बदल करावा लागेल, टप्पा चेंडूमध्ये बदल करावा लागेल, काहीतरी असं सांगितलं असेल. बघूया. धावसंख्या 30, चेंडू शिल्लक आहेत ते या षटकातील फक्त 2, म्हणजे एकूण चेंडूचा खेळ शिल्लक 8. यानंतरच एक षटक यायचंय. दरम्यान गोलंदाज वेगाने निघतोय, वर विकेट मारा करतोय. हा चेंडू उजवटीच्या बराच बाहेर सरळ निघतोय. फलंदाजांनी एकदा आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु हे योग्य नाही. पंच परमेश्वर मैदान असतात. धन्यवाद. आजकाल नक्की दर्शकांना सांगू शकतो, थोडा चेंडू लागला नाही का फलंदाज लगेच पंचांकडे असा बघतो जसं पंचांनी काहीतरी वाईट केलंय. ते योग्य नाही. ओके, लेट्स स्टार्ट द गेम. शेवटचा चेंडू षटकातील. मॅच बॉल आलाय, प्लीज मॅच बॉलच वापरला जाईल. कदाचित पंच चेंडू चेक करून टाकतील आणि पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज. फार वेगाने टाकतोय, ऍक्शन काय सुंदर आहे बघा. दरम्यान हा चेंडू, हा उजवडीच्या बाहेर. यावेळी पंच फिरतायत, इशारा येतो वाईडचा. यावेळी फलंदाजांनी पंचांकडे कटाक्षरही टाकला नाहीये, कारण हा चेंडू खूपच लांब होता, खूपच वाईड होता आणि त्यामुळे पंचांनाही दुविधा नाहीये. धावसंख्येत एक धावांची भर. अपेक्षित धावसंख्या वाढते, ती 31 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू, हा पुन्हा तोच कित्ता. ऍक्शन रिप्ले. पंच पुन्हा ऍक्शन मोडमध्ये. लगातार 2 वाईड. तरुण आहेत त्यामुळे वेगात चेंडू टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु दिशा भटकतायत आणि पंच काय हितगुज करतायत ते कळत नाही आता. ओके, लेट्स कॅरी द मॅच. नियम जे कागदावर लिहिले ते फक्त लिहिले नाहीत, ते तंतोतंत अंमलातही आणले जातात. त्याचं उत्तम उदाहरण आहे ही स्पर्धा. अंपायर जास्त वाईड, येस वाईड. आणि पंचांनी पुन्हा एकदा घोषित केलं, हा अवांतरच चेंडू होता. धावसंख्या झाली ती 32. 32 नाव. शेवटचा चेंडू 2 धावा एक्स्ट्रा देऊन जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावर आणि हा चांगला ऑन द राईज फटका. डीप लॉंग ऑफला टेक्निक चांगली आहे, तंत्रशुद्ध फटका. दुसरी धाव घेतात का बघूया. आणि 2 धावा लिलया पूर्ण करतायत, आरामात पूर्ण करतायत. षटक पूर्ण होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा, 1 गडी बाद. परंतु ही फार तोकडी, हा शब्द म्हणावा लागेल, धावसंख्या आहे. कमीत कमी 50 धावाचा जादू आकडा आपण बोर्डावर लावा, कारण गोलंदाजाला काय खर्च कराल तरी ठेवा. अगर आपके बैंक में पैसे नहीं होंगे तो एटीएम से क्या खाक स्वाप करेंगे. म्हणूनच गोलंदाजाला खर्च करायला काहीतरी ठेवा. 50 धावा लागल्याच पाहिजेत कमीत कमी. आणि आता शेवटचं षटक येणं बाकी. अशा वेळी गोलंदाजी कोणाला द्यावी याचा विचार विमर्श मैदानावर आपण बघू शकता. सर्व खेळाडू मैदानावर एकत्र येत आहेत. कोणी टाकायचं शेवटचं षटक. शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज आपल्या टीम मधला, संघामधला हा अनुभवी गोलंदाज, ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, ते शेवटी उतरवलं जातं. ज्याला शेवटच्या षटकात, हाणामारीच्या षटकात गोलंदाजी करण्याचा अनुभव असेल त्यालाच पाचारण केलं जातं. कोणीही लेचा पेचा येऊन शेवटचं षटक टाकू शकत नाही.
आणि अशा वेळी धुरा सांभाळतो तो गोलंदाज स्वतः गणेश. करेक्ट, योग्य निर्णय त्यांचा. त्यांचा स्टार बॉलरच शेवटच्या टाकतोय. दरम्यान गणेशचा हा फटका विजयच्या चेंडू वेळेतून विजय स्पेशल सिक्सर. क्या बात आहे. उंच मागच्या पुरा. दोन सामन्यांमध्ये विजय याने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून सामना विजय करून दिला होता. या वेळेस आपलं खातं खोलतोय सिक्सर मारून. क्या बात आहे, क्या काय फलंदाज आहे. तर उंच पुन्हा एकदा. पुरा फलंदाज, मजबूत ताकदीचा हा फलंदाज. दरम्यान हा चेंडू हा पुन्हा एकदा बघा लिले मारतोय, काय वाटतच नाहीये. हा 2 धावांचा फटका, परंतु कष्ट कमी आणि इफेक्ट जास्त. आणि झेल टिपलाय, कोणी टिपलाय, दर्शकांनी. त्यांनी यायचंय, व्यासपीठावरती यायचंय. आणि धावसंख्या बघूया आता काय दर्शवते ती. बेचाळीस धावा, 4 चेंडूचा खेळ शिल्लक. गणेश विरुद्ध विजय, 2 दर्जेदार खेळाडूंमधला खरं म्हटलं तर हा सामना. विजय यांनी प्रत्येक सामन्याचा एंड त्यांनी षटकाराने केला होता, परंतु आता ते बऱ्याच उशिरा आलेत. त्यांना धावा जास्तच लावायला लागतील टार्गेट सिद्ध करण्यासाठी. गणेश यांचा हा पुढील चेंडू. दरम्यान हा चेंडू उजव्या डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचा इशारा अवांतर धावांचा. 1 धाव अत्यंत धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या वाढते ती 43 धावा. 43 ऑन द बोर्ड. अजून धावा धावफलकावर लागायलाच हवा. गणेश षटकातील 4 चेंडू यायचे अजून शिल्लक आहेत. 4 टू गो. धावसंख्या 43. विजय अक्रॉस उभा राहतोय, डाव्या बाजूला झुकतोय. दरम्यान गणेशचा हा चेंडू, हा जोरदार चांगला चेंडू. गुडलाईन स्पॉट नव्हे तर फुल लेन डिलिव्हरी. 1 धाव बाय स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. अजून एक धावसंख्येत भर. धावसंख्या 44. कॅच जो घेतला होता शशी यांनी, त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक बंटी भोईर यांच्या स्मरणार्थ स्वाद चायनीज यांच्याकडून. तसेच अमर क्रीडा मंडळातील प्रत्येक खेळाडूस जो षटकार लगावेल त्याला एक 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे स्वाद चायनीज यांच्याकडून. ओटू बंटी सर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज निघतोय, मार्गस्थ होतोय. दरम्यान हा चेंडू टायमिंग काय परफेक्ट बघा, पण मिळेल फक्त एकच. कुलशीत गावातील समाजसेवक सन्माननीय आदरणीय श्रीयुत मेघनाथजी घरत यांचं इथं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण बात आहे. मुख्य एवढा व्यासपीठावर लांब फटका मारून पदरात पडलं एक. मोठ्या मैदानात हा चौका षटकार असता, परंतु हे मैदान थोडं आयताकृती आहे. दरम्यान हा चेंडू आणि मेघनाथजी यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. चला, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू 2, धावसंख्या धावफलकावर 45. 45 धावा. दरम्यान हा चेंडू, हा सुटला. नो वाईड +1. 2 ॲड इन द स्कोर. धावसंख्या 47. हा जर चेंडू शरीराला आदळला असता तर बीमर घोषित केला गेला असता. धावसंख्या 47. पुन्हा एकदा गणेश त्वशेने निघतोय. हा कार्पेट शॉट, जमीन लगत फटका मिड विकेटला चांगला अडवतोय आणि चांगला थ्रो. धावचित निश्चित. आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय. टाळ्यांचा कडकडाट. कॅप्टन थँक्यू डीजे. नक्कीच टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा. वय वर्ष 44 असताना सुद्धा तरुणांना लाजवेल अशी खेळी एक षटकार लगावून अप्रतिम कामगिरी केली ती म्हणजेच बाळू यांनी. ते ठरवूनच आले होते. 16 चेंडूमध्ये 24 धावा. कुठल्या तर म्हणजेच बाळू भोईर यांनी 16 चेंडू 24 धावा. दरम्यान वळूया सामन्याकडे. एक षटकाराच्या साहाय्याने खेळतो विजय वैदी.
शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. लास्ट डिलिव्हरी टू बी डिलिव्हर्ड. हा एक धाव घोषित आणि याबरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या एकूण 50. विजयासाठी पाहिजे बरोबर 50 धावा. 50 इज अ टार्गेट टू रीच इन द फायनल. बघूया काय घडतंय दुसऱ्या इनिंग मध्ये. 50 धावा करायच्या आहेत. हा चषक जवळ जायला पटकवलं तर लांब आहे, अजून फायनल बाकी आहे. या चषकाचा जवळपास कोण जात आहे बघूया. दुसरी इनिंग यायची बाकी, तिथपर्यंत ऐकूया आपण डीजेचं समधूर संगीत. पाच षटकांच्या अभावी 49 धावा झळकवल्या धावफलकावरती आणि 50 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे रुद्र लायन्स रोहिदास हजारे यांचा संघ. तर AB टायगर्स जो आता क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरलाय जितेश भोईर यांचा संघ. खूप चांगली संकल्पना या ठिकाणी आपण पाहत असाल तर बाळकुम गावातील एक नामवंत अशी स्पर्धा म्हटली जाईल बाळकुम प्रीमियर लीग. सर्व संघांचं इथे योगदान या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी आम्हाला लाभलेलं आहे. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम असू द्या, सोनवाई मरुवाई असू द्या, साई पूजा असू द्या, 40+ बाळकुम, अमर क्रीडा मंडळ, जय मल्हार बाळकुम, सर्व संघांच्या वतीनं इथे आयोजित करण्यात आलेली ही मानाची स्पर्धा बाळकुम प्रीमियर लीग प्रथम वर्ष. खूप दिमागदार सोहळ्यामध्ये इथं आयोजन करण्यात आलं. हॉटेल तश्विनी यांचं इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आज हमें इस टूर्नामेंट के लिए चाय पान की उत्तम व्यवस्था करने वाले होटल तश्विनी का धन्यवाद. जरूर एक बार अपने फैमिली के साथ लेके जाइए होटल तश्विनी में. अपनी फैमिली भी खुश, आप भी खुश और होटल तश्विनी भी खुश. थैंक यू फॉर गुड कोऑपरेशन होटल तश्विनी. दरम्यान बोलूया सामन्याकडे. 5 षटकं 50 धावा वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेतो महेश. सामना करतो यावेळेस लिडिंग एज मात्र
एक धाव मिळतंय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू जातोय, भाग्यशाली ठरतोय तो म्हणजेच फलंदाज. थोडीशी गती जास्त होती, टर्न होता, याचमुळे मला वाटतं बॅटची एज लागून चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोनमध्ये. दरम्यान एका धावेने स्वप्नील लोखंडे स्वतःचं आणि संघाचं रुद्र लायन्स या संघाचं श्रीगणेशा करतोय धाव फलकाचं. सुरेख सुरुवात, जवळजवळ 10च्या सरासरीने जावं लागेल ते म्हणजे रुद्र लायन्स या संघाला. दरम्यान एक अष्टपैलू खेळाडू महेश पाटील, बाळकम गावातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुरा गोलंदाज, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना. दरम्यान यावेळेस आकुटबाई चेंडू शॉर्ट टाइम पुल करतोय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डाऊन द ग्राउंड 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. मात्र 2 धावा देऊन जातोय तो म्हणजे स्वप्नील. खूप चांगली भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा महेश. दरम्यान यावेळेस सुरेख गोलंदाजी. बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, आउटस्विंग होताना दिसतोय, फलंदाजाला चकित करतोय. स्वप्नील फक्त चेंडूकडे पाहत राहिला. दरम्यान बाकीचं काम यष्टिरक्षक चोख करतोय भाई. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. चौथा चेंडू यावेळेस फुलवण्याचा चेंडू, झेलचा संभव, मात्र पुन्हा एकदा भाग्यशाली ठरतोय तो म्हणजेच फलंदाज. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतात ते म्हणजे 4, बिनबाद 4 अशी धाव संख्या. दरम्यान पुन्हा एकदा महेश. यावेळेस फुलवलेंचा चेंडू होता, बघायचा आहे धावचीचा संभव, मात्र फेकी तेवढी क्विक येत नाहीये. दरम्यान फक्त एकच धाव मिळते, बिनबाद 5 अशी धाव संख्या. सुरेख गोलंदाजी, धावांवरती अंकुश लावण्याचं काम यावेळेस गोलंदाज महेश पाटील करत असताना. दरम्यान शेवटचा चेंडू यावेळेस पुल केलाय, मात्र चेंडू जाईल तो म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील ते म्हणजेच फक्त आणि फक्त एक. षटक समाप्त होतंय. क्रमांक 1 यशस्वी षटक म्हणता येईल, कारण की जवळजवळ 10च्या सरासरीने जावं लागेल तो म्हणजेच रुद्र लायन्स या संघाला. मात्र फक्त 6 या आकड्यावरती थांबून ठेवतोय तो म्हणजेच महेश. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. पहिलं संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच शुभम चॅलेंजर्स हा संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. किशोर भुईर यांचा संघ अंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये प्रवेश करतोय बाळकुम प्रीमियर लीग मध्ये. पाहूया या 2 संघांमधील कोणता संघ अंतिम सामना फायनलमध्ये प्रवेश करेल. मानाची स्पर्धा बाळकम गावाची. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्कवरती विजय, ज्याने शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये 11 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारची करतोय आणि आपल्या संघाला कशा प्रकारे यश संपादन करतोय. दरम्यान चांगली पार्टनरशिप यावेळेस आशिष आणि स्वप्नील हे 2 फलंदाज. यावेळेस शॉर्ट अँड पुल, सुरेख फटका डीप मिडविकेटच्या मध्ये, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. डीजे, ज्या कोणी रसिक प्रेक्षकाने झेल टिपला असेल त्यांनी यायचं आहे. स्वाद चायनीज कडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 200 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. मी पंढरी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे 200 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. रसिक प्रेक्षक
यावेळेस हलक्या हाताने खेळून करतोय बघा. चांगल्या खेळाडूची हीच भूमिका असते. खराब चेंडूचा समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्या. आपण बघितलं असाल तर ह्या आधीचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन्थ होता, बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन स्वप्नील यांनी सीमेपार नेण्याचं काम केलं. यावेळेस चांगला चेंडू होता, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. एका धावेने धावसंख्या पोहोचवते 13 या आकड्यावरती. यावेळेस अप्रतिम सुरेख देखना नेत्र दीपक असा फटका येतोय, तो म्हणजे आशिषच्या बॅट मधून. शॉर्ट सुरेख सुरेख फलंदाजी. यावेळेस गती परिवर्तन केलं होतं विजय याने. शॉटमपूल करण्याचा प्रयत्न होता आशिष यांचा, मात्र लिडिंग एज पुन्हा एकदा एक धावा मिळते. फक्त डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, धावा झळकतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 18 धावा. आता मात्र विजयासाठी 20 चेंडू 32 धावा. जो प्रमुख गोलंदाज आहे AB टायगर्स या संघाचा विजय, त्याच्यावरती इथे हल्ला बोल केला जातोय स्वप्नील आणि आशिष या सलामीच्या 2 सलामवीर फलंदाजांकडून. यावेळेस सुरेख फटका लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावांसाठी. सुरेख सुरेख फलंदाजी, अफलातून फलंदाजी करत आहेत. काय पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये होते. धाव संख्या पोचते ती म्हणजेच 20 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना विजय वैती 19 चेंडू आणि 30 धावा. विजयासाठी 19 बॉल आणि 30 रन असं समीकरण. दरम्यान महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयजी पाटील हे आमच्यातून इतर रजा घेताना धन्यवाद. आपला बहुमोल वेळ आपण आमच्यासाठी दिलात. यावेळेस शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता येथे होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झळकतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 20 धावा. ज्या रणगतीची अपेक्षा होती रुद्र लायन्स या संघाला, त्याच रणगतीने चाललेला आहे हा संघ. म्हणजेच 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 2 षटकांमध्ये बरोबर 20 धावा झळकतात धाव फलकावरती. मी कधी पण स्कोरच्या बाजूला असतो. आपलं स्कोर मेन सांगायचं काम. उशिरा आलेला रसिक प्रेक्षकांसाठी चालू असणारा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना बाळकुम प्रीमियर लीग मधला. अमर क्रीडा मंडळाच्या टीमसाठी खुशखबर आहे. प्रत्येक षटकारासाठी विद्याधर भोईर उर्फ बंटी दादा यांच्या स्मरणार्थ स्वाद चायनीज यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. दरम्यान यावेळेस महेश वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस सुरेख चेंडू थोडासा खालच्या दिशेला राहतोय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेत नाहीये. बाकीच्या गोलंदाजाचा आपण बघितलं तर थोडं टॉस होताना दिसला चेंडू, मात्र यावेळेस चेंडू खाली राहतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. अनुभव काय असतं त्याचा इथे प्रत्यय महेश. यावेळेस चांगला टोळला बघायचा आहे. काव कॉर्नरिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण कुंदन याच्या मार्फत, तेवढीच चांगली फेक. मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या 2 फलंदाजांमध्ये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. प्रत्येक सामन्यामध्ये रुद्र लायन्स या संघाची सलामीच्या जोडीने खूप चांगली भागीदारी केलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. पुन्हा एकदा महेश एक डावखुरा गोलंदाज सामना करतोय स्वप्नील. यावेळेस शॉटअंपूल सुरेख फटका, मात्र 2 धावा पुन्हा एकदा देऊन जाईल, तर म्हणजेच रुद्र लायन्स या संघाला.
जसे जसे मोठे फटके येत आहेत तसं जसं रुद्र लायन्स संघाचा संघमालक रोहिदास हजारे साहेबांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य इथं पाहायला मिळतंय. दरम्यान या दोन धाब्याने धावसंख्या पोहोचली म्हणजे 24. 15 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र विजयासाठी 15 चेंडू 26 धावा. यावेळेस उंचावण्याचा प्रयत्न झेल आहे. जितेश आहे चेंडूच्या खाली आणि जितेश कोणतीही चूक करणार नाहीये. पहिला धक्का देतोय ते म्हणजेच रुद्र लायन्स या संघाला स्वप्नील यांच्या रूपाने 24 या धावसंख्येवर. पहिला गडी बाद होतोय. स्वप्नील नक्कीच टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा. 10 चेंडूंमध्ये 16 धावांची खेळी करून परततोय. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा महेश एक यशस्वी गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये इथे गोलंदाजी करत असताना यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर अडकला चेंडू. मात्र पंच वळतायत आमच्या बाजूला आणि वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. सोयर मारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय महेश यांच्या गोलंदाजीतून. अर्धपल्ल गाठतोय तो म्हणजेच रुद्र लायन्स हा संघ. अजूनही अर्धपल्ल गाठायचा आहे म्हणजेच 25 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस एंगेज आणि आणखीन एक मोठा धक्का. सलामीची जोडी आता मात्र तंबूत परतवण्याचं काम करतोय महेश पाटील. सुरेख सुरेख गोलंदाजी महेश पाटील यांच्या मार्फत आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणण्याचं काम यावेळेस महेश करत असताना दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय महेश. अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त 11 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज. सामना करतोय गुरुनाथ. बाळकुम गावातील एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय. मी म्हणालोच होतो बाळकुम गावातील नामवंत अष्टपैलू खेळाडू का म्हटलं जातं त्याचं इथं जिवंत उदाहरण देत असताना गुरुनाथ भुईर. संख्या पोहोचते या षटकाराच्या साह्याने 31 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे ते म्हणजे रुद्र लायन्स या संघाला. गुरुनाथ एकदम शांत स्वभावाचा हा खेळाडू. कधीही तोंडाने कोणाला कधी काही बोलत नाही काही नाही. मात्र ज्या वेळेस त्याच्या हातात चेंडू येतो गोलंदाजीसाठी त्यावेळेस धमाकेदार गोलंदाजी करत असतो आणि ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये बॅट येते त्यावेळेस आक्रमक फलंदाजी करत असतो. तोच हा खेळाडू गुरुनाथ. अप्रतिम नॉन स्ट्रायकिंग एंडला बारा चेंडू आणि 19 धावा. विजयासाठी 12 चेंडू 19 धावा. काय मॅच आहे. एक रफ अँड टफ मॅच. एक चांगलं पॅडल पाहायला मिळतंय. 31 धावा झळकत आहेत धाव फलकावरती. अजूनही 19 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 बॉल 19 रन. बाळकुम प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल थोड्याच वेळात आपल्याला समजेल. मात्र या वेळेस कर्णधाराने गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलंय कैलास भोईर.
राईट मोरचा मारा यावेळेस नक्कीच पंचांची तीक्ष्ण नजर. लेग बाईसच्या रूपाने एक धाव मिळते. सुरेख गोलंदाजी कैलास भुईर. मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजी मार्गमधून. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अमोल भोईर सारख्या एका नामवंत फलंदाजाचं त्रिफळाचीत त्याला बाद केलं होतं. तोच हा गोलंदाज कैलास भोईर. पुन्हा एकदा कर्णधाराने गोलंदाजीचा भार स्वीकारलाय. यावेळेस आकुटबाई चेंडू बघायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण किरण यांच्या मार्फत आणि धावचीची संधी होती, मात्र व्यवस्थित गॅदर करत नाहीये कैलास. दरम्यान एका धावेने धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 33. अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 10 बॉल 17 धावा. 10 बॉल 17 रन. 17 रन 10 बॉल. दरम्यान कैलास टू गुरु. यावेळेस शॉटम्पूल करण्याचा प्रयत्न होता. रिडिंग एज होती, मात्र इथे चूक होते जितेश भुईर यांच्याकडून. गुरु सारख्या एका घातक फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे किती महागात ठरेल. ही जितेशनी झेल सोडले की जितेशनी मॅच सोडले नक्कीच थोड्याच वेळात समजेल. मात्र कैलास अप्रतिम गोलंदाजी. मोरचा मारा यावेळेस मोठा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच 2 धावांसाठी आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचते 35. अजूनही 15 धावा हव्या आहेत विजयासाठी. आठ चेंडू आणि 15 धावा. 8-15चा हा सामना. मात्र कौतुक करायला हवं कैलास. काय गोलंदाजी केले. 4 चेंडू हाताळले, फक्त 3 धावा खर्च केल्यात. मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू. मात्र गुरु एका षटकाराशी खेळतोय. राईट मोरचा मारा पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस त्रिफळाची यॉर्कर लाईनचा चेंडू. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं क्रिकेटचा, तोच इथे तिसरा गडी बाद होतोय ते म्हणजे 35 या धाव संख्येवरती रुद्र लायन्स या संघाचा. आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावा. काय गोलंदाजी करतोय कैलास. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी कैलास याच्या मार्फत. मला प्रश्न पडलाय की कालच्या दिवसामध्ये ह्या गोलंदाजाला गोलंदाजी कर्णधाराने का दिली नाही. काल जे 2 सामने झाले त्या 2 सामन्यांमध्ये ह्या गोलंदाजाला गोलंदाजी का मिळाली नाही. कारण या आधीचा सामना आपण बघितला असाल तर अमोल भोईर सारख्या फलंदाजाला तंबूत धरलं होतं आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता याच गोलंदाजाने. आता मात्र यावेळेस गुरुनाथ त्या फलंदाजाला त्रिफळाचीत बाद करतोय. दरम्यान 7 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस एक आक्रमक फलंदाज गणेश भोईर. फुलटो चेंडू होता त्रिफळ आणि यावेळेस आणखीन एक मोठा मासा गाळा फसतोय तो म्हणजेच गणेश भोईर यांच्या रूपाने पायचीच्या रूपाने गडी बाद होतोय. जे कैलास भोईर यांसाठी जो आता त्यांनी पायचीत गडी बाद केला गणेश भोईर, त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येतोय अमर क्रीडा मंडळाकडून. कारण
हा फलंदाज खूप महत्वाचा होता. गणेश भोईर 200 रुपयाचं पारितोषिक घेतोय अमर क्रीडा मंडळाकडून. 6 चेंडू आणि 14 धावा, 6 चेंडू आणि 15 धावा, चुकी दुरुस्ती, 6 चेंडू 15 धावा. काय मॅच आहे. बाळकुम प्रीमियर लीग मधील प्रत्येक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत गेलेली आहे, शेवटच्या बॉल पर्यंत गेलेली आहे. काय ही सेमीफायनल शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का. सहा चेंडू आणि 15 धावा. काय मॅच आहे, काय सामना होता आणि काय सामना आणलाय. सुपर मॅच. हा आहे बाळकुम प्रीमियर लीगचा आगाज. 6 चेंडू 15 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती किरण भोईर राईट आर्म ओव्हरचा मारा करण्यास सज्ज. सामना करतोय नितीन. थोडस रनअप मध्ये बदल, थोडस रनअप मध्ये बिघड होतोय. किरण याच्या दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला. बघायचंय लॉंग लेग रिजन मध्ये खूप खूप लांब, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. पाच चेंडू आणि 14 धावा, 5 बॉल 14 रन. काय मॅच आहे. किरण भोईर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. हा आहे बाळकुम प्रीमियर लीग. जर ही बाळकुम प्रीमियर लीग नसती तर आपण किरण भोईर यांना गोलंदाजी करताना कधी बघितलं नसतं. मात्र यावेळेस लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता किरण यांचा, मात्र अवांतर धाव मिळते. आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 37 धावा. आता मात्र शॉट ऑफ लेग होता, शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र काय होतंय नितीन हजारे यांना चेंडू काही समजत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. एका बाजूला आपण बघत असाल तर अनुभव परिपूर्ण आहे, अनुभवाने भरलेले आहेत ते म्हणजे नितीन हजारे, आणि एका बाजूला आपण बघतोय तर नवोदित खेळाडू आहे किरण भोईर. मात्र काय गोलंदाजी होते. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना नितीन सारख्या फलंदाजाला जागेवर उभं करून ठेवण्याचं काम केलं किरणने. सुरेख. 4-13. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ चेंडू होता. यावेळेस कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता नितीनचा, मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. सुरेख गोलंदाजी, कौतुक करायला हवं किरण याचं. 3 चेंडू आणि 13 धावा, 3 बॉल 13 रन, 13 रन 3 बॉल. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल पाहूया. हा चेंडू एक निर्णायक असणार आहे ह्या सामन्याचा. फ्लाइटेड डिलिव्हरी, आणखीन एक डॉट डिलिव्हरी. सलग 3 चेंडू डॉट खेळून काढतोय नितीन हजारे. काय होतोय. बाळकुम गावातील एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच हा फलंदाज आहे नितीन, आणि नवोदित गोलंदाज आहे किरण भोईर. मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करतोय की जसं काय किती वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. दरम्यान 2 बॉल आणि 13 धावा, 2 बॉल 13 रन. यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बाळू भोईर यांच्या हातामध्ये चेंडू आणि आपली खुशी दाखवत आहे. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक किरण भोईर यांच्यासाठी राकेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. काय गोलंदाजी केली. 1 चेंडू आणि 13 धावा,
1 बॉल 13 रन, जवळजवळ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. AB टायगर्स हा संघ झेल आहे आणि झेल टिपला जातोय विजय वैती यांच्याकडून. आणि आणखीन एक मोठा धक्का बसतोय नितीन याच्या रूपाने.